आपण आजच्या ब्लॉगमध्ये चाललोय सूर्यनारायण मंदिर नारायण चिंचोली येतं, जे की त्या गावाला सूर्यनारायणामुळं नारायण चिंचोली हे नाव आहे. असं या गावामधील आपण हेमाडपंथी सूर्यनारायण मंदिर बघायला चाललेलो आहोत. चाललोय कशात माहिती आहे का? रिक्षात. त्यामुळे खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. चला जाऊया मस्त मध्ये. तुम्हाला सूर्यनारायण दर्शन आणि इतर माहिती, इथल्या आजूबाजूचे हेमाडपंथी मंदिर म्हणजे मंदिराच्या बाजूला असलेले हेमाडपंथी मूर्त्या म्हणजे सगळं दाखवतो तुम्हाला. मजा येईल तुम्हाला, नक्की आवडेल. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा. ओके चला. आपण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सुंदर आणि अतिशय प्राचीन इतिहास असलेलं सूर्यनारायण मंदिर दाखवणार आहे, जे की पंढरपूरपासून अवघ्या 10 किलोमीटर म्हणजे मोहोळकडे तुम्ही जाता त्या रोडला अवघ्या 10 किलोमीटरवरती असणार हे सुंदर असं सूर्यनारायणाचं मंदिर. आणि याची वैशिष्ट्य, मूर्तीचं दर्शन आणि इतर माहिती तुम्हाला आतमध्ये फिरत फिरत आपण देणार आहोत. आपण आलोय रिक्षामध्ये. आपण रिक्षाला ऑटोमॅटिक दरवाजे पण बसवून घेतलेले आहेत एवढ्यासाठी फक्त. चला आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत सूर्यनारायण मंदिरामध्ये. आपण बघताय समोर सूर्यनारायणाची सुंदर आणि मनमोहक अशी मूर्ती. या मूर्तीचं वैशिष्ट्य असे की प्रतिपांडुरंग म्हणून ओळख आहे या मूर्तीची. प्रतिपांडुरंग म्हणून ओळख आहे. दिसायला बघा सेम पांडुरंगासारखीच मूर्ती दिसते. जे पंढरीचे पांडुरंग आहेत त्यांच्यासारखीच मूर्ती दिसते. आणि या मूर्तीचे विशेष वैशिष्ट्य असे की इथं वर्षातून 2 वेळा उत्सव होतो. मकर संक्रांतीला एकदा आणि नंतर किरणोत्सव म्हणून एक उत्सव असतो, ज्यावेळेस सूर्यनारायणाची किरण थेट देवाच्या पायावरती पडून नंतर मस्तकाकडे जातात. असं इथे आख्यायिका आहे. आणि हे बघण्यासाठी भरपूर लोक उत्सवाच्या वेळेस इथे हजर असतात. असं हे सुंदर सूर्यनारायण मंदिर म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वीपासून हे असं काळाच्या पडद्याआड गेल्यासारखं होतं. आता थोड्या कालावधीपूर्वी याच्याकडे लक्ष देऊन याची पुनर्बांधणी चालू आहे. आणि मंदिराच्या आवारातील परिसर आपले अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, पर्यटन मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी इथं थोडा निधी खर्च करून या मंदिराचं पुनर्वसन केलेलं आहे. तर आपण बघताय समोर श्री सूर्यनारायणाची मूर्ती. हे बघा, पूर्ण मन भरून मूर्ती बघून घ्या. मला तर अतिशय आनंद झालाय. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट मध्ये सांगा. तर आपण बघताय इथल्या प्रत्येक गोष्टीचं एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे. हे बघा, तिथून जे सूर्यनारायण मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतमध्ये जाताना पासूनचे जे दगड आहेत आणि बाहेर आल्यानंतर तिथले स्तंभ, आतल्या सगळ्या गोष्टीचं विशिष्ट असं एक महत्व आहे. हे हेमाडपंथी मंदिर अतिशय पुरातन आहे. हेमाडपंथी म्हणल्यानंतर तुम्ही समजू शकता त्या लेवलला आपण बघताय सगळ्या मंदिराची बांधणी आहे, रचनाच अशी आहे की इथे एक
विशिष्ट प्रकारचा अभ्यास करून जे जुने लोक स्टडी करत होते त्या लोकांनी हे सगळं व्यवस्थित म्हणजे ते काय म्हणतात ह्याच्यातनं काय आपण जुन्या काळात तुम्ही बघताय अशी अशी मंदिराची महादेवाच्या मंदिराची वैशिष्ट्य आहेत. अशी सेम मूर्ती पांडुरंगाच्या मंदिरात गावली बघा. हे बघा हे बघताय ना समोर तुम्ही, हा सूर्यनारायण मंदिरातील एक विशिष्ट असा दगड आहे. इथं म्हणजे या मूर्तीचं आहे याचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्हाला जर खरक वगैरे भरली असेल तर याचा मान आहे. इथं येऊन लोक पाठ घासतात पहाटे अनुष्यपोटी, तर त्याचा मान पडतो अशी आख्यायिका आहे. आणि आतापर्यंत खूप लोकांना याचा साक्षात्कार झालेला आहे. त्यामुळे हे बघा समोर बघताय याचं विशिष्ट वैशिष्ट्य मला हे ऍक्च्युली माहिती नव्हतं. मी व्हिडिओ दुसऱ्याचे बघत होतो त्यावेळेस मला समजलं की हे ऍक्च्युली काय मला जाऊन बघायचं होतं. आता इथल्या छोट्या हे बघा ह्या मुलांनी सांगितलं की हे इथं पाठक असतात लोक, म्हणजे त्यांना जर करक वगैरे भरली असेल तर त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो आपण इथं येऊन. तर तुम्हाला शेजारी इथं महादेवाचं भग्नावस्थेतलं मंदिर आहे ते दाखवूया चला. तर हे बघा मंदिराच्या बरोबर डाव्या साईडला आपल्याला भग्नावस्थेतलं महादेवाचं मंदिर मिळते. आणि आत्ता इतक्यात हे 2007च्या आसपासपासून दत्त मंदिराची इथं स्थापना केलेली आहे ट्रस्टकडूनच, म्हणजे इथल्या लोकांकडूनच. आपण तुम्हाला हे औदुंबराचं झाड नंदी ही भग्नावस्थेतली 2 मिनिटं. बघताय. खूप पडझड होऊन पण या मंदिराची आता याची पुनर्बांधणी होऊन म्हणजे अजूनही बऱ्याच गोष्टी योग्य आहेत पण चालू आहे. हे बघा ही मूर्ती भग्नावस्थेतलं शिवलिंग आहे. केलं चालू. तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपण सूर्यनारायण मंदिर दाखवलं आहे. मस्त आणि सुंदर असं सूर्यनारायण मंदिर. हे हिमाडपंथी म्हणजे एकाच दगडामध्ये बनवलं असल्याची आणि राक्षसांनी एका रात्रीत शंभू महादेवाला प्रसन्न करण्यासाठी बनवलेलं हे मंदिर आहे अशी या मंदिराची आख्यायिका आहे. याच्या निर्मितीचं हेच सध्याचं रहस्य आहे. तर मंदिर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लोकांना पोचवा, शेअर करा आणि मस्त राहा, हसत राहा. आज तसा काही मूड नाही आहे व्हिडिओ काढायचा, पण तुम्हाला दर गुरुवारी व्हिडिओ देतो त्यामुळे ॲक्च्युली व्हिडिओ काढायला आलो आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने घ्या, पॉझिटिव्ह घ्या. माझ्याकडं सध्याला तुम्हाला अजून इथून पुढच्या एक नेक्स्ट वीकपासून तुम्हाला दाखवण्यासाठी खूप काही आहे, खूप एक्साइटमेंट आहे. त्याच्यासाठी सध्या काम चालू आहे. तर चॅनलवर राहा. तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही निराश नाही होणार. अशी तुम्हाला ठिकाणं आणि अशी तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. काळजी घ्या, मस्त राहा, स्वच्छता ठेवा, कोणाला त्रास होईल असं वागू नका. चला आपण जाऊयात, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू नक्कीच. टाटा, बाय बाय.